नमस्कार. श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत ताटाभोवतालची रांगोळी किंवा महिरप. ही तुम्ही ताटाभोवती रांगोळी म्हणून यूज करू शकता किंवा हीच महिरप तुम्ही देवाऱ्याचं तोरण म्हणूनही यूज करू शकता आणि ह्यालाच थोडं अजून मोठं केलं तर हे दरवाजाचं तोरणही होऊ शकतं. अशी 3 in 1 पट्टी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे. महिरप बनवण्यासाठी सर्वप्रथम मी सुईमध्ये धागा भरून घेतलेला आहे, डबल धागा, आणि त्याला एक गाठ मारून घेतलेली आहे. आता आपल्याला एक पट्टी विणायची आहे. त्या पट्टीसाठी आपल्याला सर्वप्रथम 6 हिरवे मणी भरून घ्यायचे आहेत, जे मी आधीच ओवून घेतलेले आहेत. हे बघा, 6 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हा जो पहिला मणी आहे, जिथे आपली गाठ आहे त्याच साईडनी सुई अशी ओवून घ्यायची आहे आणि बरोबरच पुढचे 2 जे मणी आहेत त्यातूनही पुढे सरकून घ्यायचं आहे आणि मग धागा ओढून घ्यायचा. हे आपलं एक फूल तयार होईल. आता आपल्याला ह्याच्या पुढेच अशीच फुलं बनवत जायची आहेत, पण आता 6 मणी न भरता फक्त 5च मणी भरायचे आहेत. तर आता आपण दुसरं फूल बनवण्यासाठी 5 मणी ओवून घेऊया. हे बघा, मी 5 मणी ओवून घेतलेले आहेत. आता हे मणी ओवून झाल्याच्या नंतर धागा ज्या मण्यातनं आलेला आहे, म्हणजे हा मणी, या मण्यातनं आपला धागा आलेला आहे, त्याच धाग्याच्या अपोजिट साईडनी सुई आपल्याला अशी ओवून घ्यायची आहे, जेणेकरून दुसरं फूल तयार होईल. हे बघा, आता पुढे जाण्यासाठी आपल्याला या मण्यात यायचं आहे, म्हणजे हे 2 मणी पुढे सरकून तिसऱ्या मण्यात यायचं आहे. हे बघा, एक, त्याच्या पुढचा मणी दुसरा आणि हा तिसरा. मी टोटल 3 मणी पुढे सरकलेली आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता पुन्हा 5 मणी ओवायचे आहेत. हे पहा, 5 मणी ओवून घेतलेले आहेत. आता पुन्हा ते जसं मी आधी सांगितलं, ज्या मण्यातनं आपला धागा आलेला आहे त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी सुई आपल्याला अशा प्रकारे ओवून घ्यायची आहे आणि मग धागा ओढून घ्यायचा आहे घट्ट. आता पुढचं फूल बनवण्यासाठी 1, 2 आणि 3 मणी पुढे सरकायचं. मग इथे आल्यावर पुन्हा 5 मणी भरायचे आणि सेम प्रोसेस अशीच बनवत जायची. अशी टोटल ही पट्टी, तुम्हाला जेवढं तुमचं ताट आहे त्याच्याभोवती ही महिरप जेवढी हवी असेल तेवढी मोठी ही पट्टी बनवा. तर मी माझ्या ताटाच्या हिशोबाने टोटल हे जे राऊंड आहे हे 65 राऊंड बनवणार आहे. हे पहा, आपली 65 राऊंडची पट्टी बनवून तयार आहे, जी अशी दिसेल. आता आपल्याला ह्याच्या पुढे ही डिझाईन बनवायची आहे. तर ही डिझाईन बनवण्यासाठी सर्वप्रथम सुईमध्ये धागा भरायचा आहे आणि त्याला एक गाठ मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे लाल कलरचे मणी भरून घ्यायचे. 4 मणी मी ओवून घेतलेले आहेत. हे 4 मणी ओवल्याच्या नंतर हा जो शेवटचा मणी आहे, जिथे गाठ आहे, त्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि त्याचबरोबर त्याच्या पुढच्या मण्यातनं सुद्धा मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि मग धागा घट्ट ओढायचा आहे, जेणेकरून एक फूल तयार होईल. आता यापुढे आपल्याला हे जे बॉर्डर आहे व्हाईट कलरची, ती बनवायची आहे. तर त्यासाठी आता आपण 3 मणी भरून घेणार आहोत सफेद कलरचे. हे बघा, आता हे 3 मणी भरल्याच्या नंतर पुन्हा तेच ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्या मण्याच्या अपोजिट साईडनी, जिथून धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई काढून घ्यायची बाहेर. हे बघा, अशा प्रकारे. आता पुढच्या मण्यात जायचं. हे बघा, पुढच्या मण्यात गेली. मग आता पुन्हा 3 सफेद मणी भरायचे आहेत. हे बघा, पुन्हा सफेद 3 मणी भरून घेतलेले आहेत. आता पुन्हा तेच ज्या मण्यातनं धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई आपल्याला ओवून घ्यायची. आता पुढच्या मण्यात जायचं आहे. पुन्हा तेच करायचं आहे. 3 सफेद मणी ओवून घ्यायचे. हे पहा, 3 सफेद मणी भरून घेतलेले आहेत आणि आता ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची. आता शेवटचा मणी आपण 1 मणी पुढे सरकतो आहे. इथेही सेम प्रकार करायचा आहे. हे बघा, 3 मणी ओवले आणि अपोजिट साईडनी सुई काढून आपण हे लॉक करून घेतलं. हा आपला चौकोन तयार झाला, सफेद कलरची बॉर्डर तयार झाली. आता हा धागा या मण्यात आहे, या मण्यात, तर हा इथे या मण्यातनं फिरवून या मण्यात आणायचा आहे. हे बघा, 1 आणि 2. या मण्यात धागा आणल्याच्या नंतर 3 हिरवे मणी भरून घ्यायचे आणि यानंतर पुन्हा सेम ज्या मण्यातनं धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई बाहेर काढून घ्यायची.
अशा प्रकारे. आता 1 आणि 2 मणी आपल्याला पुढे सरकायचं आहे. हा पहिला मणी आणि हा दुसरा मणी. आता पुन्हा 2च हिरवे मणी भरायचे आहेत. आणि हा जो पहिला मणी आहे त्यातनं सुई बाहेर म्हणजे ओवून घ्यायची वरच्या दिशेने आणि पुन्हा दुसऱ्या मण्यातनं बाहेर काढायची. हे बघा. आता पुढच्या मण्यात सुई घेऊया. आता 3 हिरवे मणी भरून घेऊया. हे पहा 3 हिरवे मणी भरलेले आहेत. आता ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. एक लक्षात ठेवा, जेव्हा कॉर्नर येतात हे आणि हे तेव्हा आपल्याला 3 मणी भरायचे आहेत आणि मिडलला आपल्याला 2च मणी भरायचे आहेत. आता यानंतर हे 2 मणी पुढे सरकायचे आहेत. 1 आणि 2. हे बघा 2 मणी मी पुढे सरकली. त्यानंतर 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे. हे पहा 2 हिरवे मणी ओवले. आता पुन्हा तेच करायचं आहे. जे 2 मणी आपण पुढे सरकलो आहेत तिथूनच पुन्हा आहे बघा या मण्यातनं आणि दुसऱ्या मण्यातनं म्हणजे तेच 2 मणी पुन्हा हे करायचं आहे, मागून पुढे जायचं आहे बघा. आता मिडल आपण कॉर्नरला आलेलो आहोत. तर जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे कॉर्नरला आपण 3 मणी भरायचे. आता जिथून धागा आलेला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची. मग 2 मणी पुढे सरकायचे. 1 आणि 2. आता 2 मणी भरायचे आहेत. 2 मणी ओवून घ्यायचे आणि पुन्हा तेच करायचे. आधीच्या पहिल्या मण्यात यायचं 1 आणि त्यातनं पुढच्या मण्यात जायचं 2. हे पहा अशा प्रकारे. आता पुन्हा आपण कॉर्नरला आलेलो आहोत. आता पुन्हा 3 मणी भरायचे. हे पहा आपण 3 हिरवे मणी भरून घेतलेले आहेत आणि ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आणि आता 1 2 मणी पुढे सरकायचे. हा बघा हा पहिला आणि दुसरा. आता 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे. हे पहा 2 हिरवे मणी भरून घ्यायचे आणि पुन्हा तेच 2 मणी पुढे सरकायचे म्हटल्यावर हे बघा जो मागचा पहिला मणी आहे तो आणि आत्ताचा मणी असे 2 मणी त्यातून सुई पुढे काढून घ्यायची. आता आपल्याला या मण्यात जायचं आहे. तर हा धागा इथून फिरवून मी या मण्यात आणणार आहे. हे पहा 1 2 आणि 3. आता आपल्याला हे जे शेपूट आहेत ते बनवायचं आहे. आता आपल्याला 3 हिरवे मणी भरून घ्यायचे. हे पहा आणि हे भरून झाल्यानंतर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई बाहेर काढून घ्यायची आणि आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला इथे एक गाठ मारून ह्याला लॉक करायचं आहे. जे असं दिसेल तयार झाल्यावर. असं मी हिरवा बॉर्डर आणि लाल बॉर्डर असे मी 13 पीस बनवून घेतलेले आहेत. आता हे जोडायचे आहेत आपल्याला. तर हे कसं जोडतात हे मी तुम्हाला दाखवते. तिसरा राऊंड जो आहे त्या राऊंडचा हा खालचा पहिला मणी. तिसऱ्या राऊंडच्या पहिल्या मण्याला आपण हे असं जोडून घेणार आहोत. त्यासाठी प्रथम आपण या मण्यातनं सुई ओवून घेऊया, बाहेर काढून घेऊया. हे बघा मी डबल धागा घेतलेला आहे आणि त्याला एक गाठ मारून घेतलेली आहे. आता ही सुई बाहेर काढून झाल्याच्या नंतर एक सफेद मणी भरायचा आहे. हे बघा आणि हा मणी भरून झाल्याच्या नंतर हे आपल्याला असं लावायचं आहे. तर ह्याचा हा जो वरचा मणी आहे त्या मण्यातनं सुई अशा प्रकारे ओवून घ्यायची आणि पुन्हा एक सफेद मणी घ्यायचा अशा पद्धतीने. आणि आता बघा ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी हे बघा आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे फिक्स करून घेतलेलं आहे. आता हे 2-3 मणी फिरवून आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. हे आपलं फिक्स झालेलं आहे. आता धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि 2-3 मणी फिरवून घ्यायचा आणि मग त्याला गाठ मारून घ्यायची.
हे पहा, आता आपण हे अटॅच करून घेतलं आणि 2-3 मणी फिरवून इथे गाठ मारली. आता पुढचं मी जे बनवलेलं आहे ते मी असं बनवलेलं आहे. तर आता हे कसं अटॅच करायचं, तर मी इथनं बघा हे लावलं आहे, तो राऊंड सोडला, त्याच्या पुढचा 5 राऊंड मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 5व्या राऊंडचा हा खालचा पहिला मणी जो आहे त्या मण्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे, ओवून घ्यायची आहे. हे बघा, ही सुई ओवून झाल्याच्या नंतर पुन्हा तेच एक सफेद मणी भरून घ्यायचा आणि सफेद मणी ओवल्याच्या नंतर या फुलाचा जो वरचा मणी आहे त्यातून सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची. पुन्हा एक सफेद मणी भरायचा आणि ज्या मण्यातनं आपला धागा आलेला आहे त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी, म्हणजे त्या धाग्याच्या अपोजिट साईडनी सुई आपल्याला ओवून घ्यायची आहे. घट्ट ओढून घ्या धागा. आता 2-3 मणी फिरवून नेहमीप्रमाणे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. चला तर मग आपण इथे एक गाठ मारून घेऊ. अजून एक मी तुम्हाला लावून दाखवते. आता जिथे आपण अटॅच केलं आहे हा राऊंड सोडून पुढचे 5 राऊंड मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 5व्या राऊंडचा हा जो मणी आहे त्या मण्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपल्याला एक सफेद मणी ओवायचा आहे. त्यानंतर आपलं हे जे वर्क आहे बनवलेलं ते घ्यायचं, त्याच्या वरचं जे फूल आहे त्यातनं सुई अशा प्रकारे ओवून घ्यायची. पुन्हा सफेद मणी भरायचा आणि जसं आधी सांगितलं तसंच ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची. धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि हे 2-3 मणी फिरवायची सुई आणि मग एक गाठ मारून घ्यायची. अशा प्रकारे तुम्हाला ही पूर्ण पट्टीला हे लावून घ्यायचं आहे 5-5च्या गॅपनंतर. तर चला तर मग मी हे पूर्ण लावून घेते आणि मग फायनल पट्टी तुम्हाला दाखवते. हे पहा, आपली महिरप बनवून तयार आहे. तर ही मी आता तुम्हाला ताटाभोवती कशी दिसते हे लावून दाखवते. हे पहा, ताटाभोवती आपली महिरप ठेवल्याच्या नंतर ही अशी दिसेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.